दिगंबरा दिगंबरा. इथे आल्यानंतर मन शांत होते. प्रत्येक भक्ताला इथे एक वेगळाच अनुभव मिळतो की स्वामी समर्थ आपल्यासोबत नेहमी आहेत, आपली काळजी घेत आहेत. स्वामींच्या मूर्तीकडे पाहता क्षणी एक शक्ती जाणवते. दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अंबरनाथ इथे 28 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत दत्त जयंतीचा सप्ताह आहे. त्यानिमित्त 100 सेवेकरी सामुदायिक पद्धतीने गुरुचरित्र पठण करत आहेत. रोज सकाळी 8 वाजता भोपाळी आरती असते आणि त्यानंतर सामुदायिक पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक होतो आणि गुरुचरित्र पारायणाला सुरुवात होते. प्रत्येक सेवेकरी आपले नाव आधी देतात. त्यानुसार 8 ते 10, 10 ते 11 असे प्रत्येकांचा रोजचा टाईम ठरलेला असतो. प्रत्येकजण तिथे जाऊन आपले गुरुचरित्र पठण करत असतात. रुपेश दादा, राजेश दादा, रासने फॅमिली अत्यंत छान सेवा करून घेतात. रोज यांच्या रात्री 10 वाजता सुद्धा ऑनलाईन सेवा चालू असते. 700हून अनेक लोक ह्या ग्रुपमध्ये आहेत. अंबरनाथ ईस्ट इथे हे सेवा केंद्र सुरू आहे. प्रत्येकजण आपल्याला वेळ मिळेल तसा मंदिरामध्ये जात असतो, देवाचं दर्शन घेतो. यथाशक्ती आपण इथे प्रसाद, दक्षिणा देऊ शकता. अन्नदानसुद्धा मोठ्या प्रमाणात इथे केले जाते. खूप छान एक शांती देणारे हे ठिकाण आहे. प्रत्येकाने आवर्जून या मठामध्ये एकदा भेट द्यावी. अगदी जवळ स्टेशनपासून 10 ते 15 मिनटं अंतरावर हे स्वामी समर्थांचं वडवली शिक्षण केंद्र आहे. घरी सुद्धा तुम्ही कसे पूजापाठ करू शकता याचे सुद्धा खूप चांगले मार्गदर्शन इथे केले जाते. तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री गणेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे बाबा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. आपली संस्कृती, कुलधर्म, कुलाचार, पूजापाठ बऱ्याच गोष्टी मी हा ग्रुप जॉईन करून शिकले आहे. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, पंचांग कसे बघावे, बऱ्याच गोष्टी या ग्रुपमध्ये आपल्याला शिकवल्या जातात. काही गोष्टी आपल्याला आठवत नाही, त्या गोष्टीसुद्धा नव्याने माहीत होतात. अत्यंत छान असा चांगला अनुभव ह्या सप्ताहामध्ये मला आला. तर तुम्हाला काय अनुभव आले ह्या गुरुचरित्र सप्ताहामध्ये तर नक्की सांगा. तसाच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमचे नातेवाईक, मित्र, परिवार भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारक पाहि मां पाहि मां पाहि मां. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ निवारणासी सांगितले तिथे विशेषी महापातक सहरसी गोकर्ण स्थानसे भक्तिपूर्वक तयास्थानी जपवत करीती जाणं पयो लक्ष्मीपूर्ण येथे पुण्यक्षेत्र असे जाणत साक्षात ईश्वर गोकर्ण क्षेत्र कैलास पूर्ण प्रतिष्ठा करी विघ्नेश्वर विष्णू विष्णू नका विना श्री दत्तात्रेय आरती
श्री दत्तात्रेय आरती तात अवप्रस्तात् अवोत्तरात् अवदक्षिणात् अवचोद्वातात् अवधरातात् सर्वतोमा पायी पायी समन्तात् त्वं वाङ्मय स्वं चिन्मया त्वं आनन्दमय स्वं ब्रह्ममया त्वं सच्चिदानन्दादित्योऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगतं ततो जायते सर्वं जगतं तद्दिष्ट बन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सल सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गचन्दनाकनि वीरहारिशमो शून्यो भ्रूताशीरश्चलश्च अमादिमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकतो सुमेधामेतजो धन्य सत्यमेधाधराधर तेजोरुचो रुचिधर सर्वशस्त्रभृतामर चतुर्मूर्तिर्चतुर्बाहो चतुर्व्यूह चतुर्गति चतुरात्मा चतुर्भाव चतुर्वेद विवेकवान् समावतो निरुद्धात्मा दुर्जयो दुरतिक्रम दुर्गमो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिय शुभाङ्गो लोकसारङ्ग स्तुतं सन्तु वर्गण इंद्रकर्मा महाकर्म सागर जलभर्णारायणो नरः असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टपृच्छुति सिद्धार्थ सिद्धसङ्कल्प सिद्धिद सिद्धिसाधनः वृषाहि वृषभो विष्णु वृषभरवा वृषोदर वर्धमानश्च विदिक्तासुरसागर सुभदो दरुदरो वाग्मी महेन्द्र वसुदो वसु नैकद्रूपामहोद्रूपा शिशुनिष्ठ प्रकाशन ओजस्वेवोदुर्गर प्रकाशात्मा प्रतापन वृत्तस्पष्टाक्षरो मन्त्रचन्द्राशुभास्करद्युतिः अमृता सुखवो भानो चतुरेन्दु सुरेश्वर औषधं जगद सेतु सप्तधर्मः पराक्रमः भूतभव्य भवन्नाथ भवन पावनो नरः कामः कामप्रकाश प्रजप्रभु अवधूत चिंतन दिगंबरा दिगंबरा